नमस्कार बंधू व भगिनींनो. सध्या बलात्कार व बालकांवरील लैंगिक अत्याचार ह्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. त्या विषयांवर पालक, जनता, शाळा आणि संस्थांसाठी बाल संरक्षणासाठी काय तरतुदी आहे त्याची माहिती मी आपणास देत आहे. माझे चॅनेल सबस्क्राइब करा. 1. सर्व जिल्हा न्यायालयात S28 नुसार विशेष बाल न्यायालय व बाल हक्क समित्या असतात. त्याचे न्यायाधीश महिला न्यायाधीश असतात. 2. सर्व जिल्हा न्यायालय S35 नुसार 1 वर्षाचे आत प्रकरणे निकाली काढणे ह्यावर निर्णय घेतले जातात. 3. पोलीस तक्रार घेत नसतील तर आपण जवळील न्यायालयात योग्य ती मदत घेऊ शकता. 4. बालकाला पोलीस स्टेशनला नेणे जरूर नाही. कोणतीही व्यक्ती तक्रार करू शकते. 5. मॅजिस्ट्रेट S64 ऑफ CRPC नुसार स्वतः जसा ज्या तसा जबाब घेतात. 6. बाल न्यायालयात S33 नुसार बालक प्रेमी वातावरण निर्मिती केली जाते ज्यात बालक व आरोपीचा आमना सामना होत नाही, परंतु बालक काचे पलीकडून आरोपीला ओळखू शकते व निडरपणे घटना सांगू शकते. S2436 ऑफ पॉक्सो. 7. शासन विशेष सरकारी वकील नेमते. S32 ऑफ पॉक्सो. 8. पोलीस घटनेची माहिती मिळताच 24 तासात बालकास तपासणी करिता जवळील रुग्णालय नेणे आवश्यक आहे. रूल 5.1. तपासणी केवळ महिला डॉक्टरनेच करावी. त्याकरिता फेरची गरज नाही. 9. पोलिसांनी हे प्रकरण चाइल्ड वेलफेअर कमिटीला व विशेष न्यायालयाला बालकाची काळजी व संरक्षण करण्याकरिता तरतुदीसाठी 24 तासात सादर करावे. 10. विशेष न्यायालय न्यायदान करतातच, त्या व्यतिरिक्त बालकांचे मानसिक, शारीरिक पुनर्वसन करण्याच्या विविध योजना मंजूर करतात. त्यात शासनकडून आर्थिक मदतही केली जाते. रूल 7 ऑफ पॉक्सो रूल्स. लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण. पॉक्सो 2012 हा कायदा 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या सर्व मुलांचे लैंगिक शोषण आणि त्यांचे संरक्षण व शाळा, शैक्षणिक संस्था आणि इतर ठिकाणी लैंगिक अत्याचार, लैंगिक छळ आणि पोर्नोग्राफी यासारख्या गुन्ह्यांपासून संरक्षण करते. शाळा, शैक्षणिक आणि इतर संस्थांमधील कर्मचाऱ्यांनी, व्यवस्थापन मंडळातील प्रत्येक व्यक्ती ह्या सर्वांनी पॉक्सो कायदा 2012 कायद्यातील आपल्या भूमिका आणि जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे समजून घेणे आवश्यक आहे. बाल लैंगिक शोषणाच्या 90% प्रकरणांमध्ये मूल त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला ओळखते आणि त्यावर विश्वास ठेवते. पॉक्सो कायद्यांतर्गत पीडित आणि गुन्हेगार कोण असू शकतो? 1. प्रौढ व्यक्ती. 2. बाल गुन्हेगार बाबत पॉक्सो कायदा फक्त बाल पीडित आणि प्रौढ गुन्हेगारांना लागू आहे. जर 2 मुलांचे 18 वर्षांपेक्षा कमी लैंगिक संबंध असतील किंवा एखादी मूल एखाद्या प्रौढ व्यक्तीवर गुन्हेगार असेल अशा परिस्थितीत बाल न्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा 2000 लागू होईल. कलम 3 नुसार मुलांवरील खालील लैंगिक अत्याचाराचा समावेश होतो. कोणत्याही व्यक्तीकडून भेदक लैंगिक अत्याचार, बलात्कार ज्यात लिंगाचा योनी, गुदद्वार, स्तन, कान, नाक, मुख इत्यादी गुप्त भागात प्रवेश घडवणे किंवा स्पर्श करणे, उत्तेजित भेदक लैंगिक अत्याचार. लैंगिक अत्याचार, तीव्र लैंगिक अत्याचार, लैंगिक छळ, चुंबन, पोर्नोग्राफी दाखवणे, पाठलाग करणे, लैंगिक हेतूने हातवारे करणे, लैंगिक खेळ आणि पोर्नोग्राफिक हेतूंसाठी मुलाचा वापर करणे इत्यादी अत्याचारांचा अंतर्भाव होतो. पोलीस अधिकारी, सार्वजनिक ठिकाण, रिमांड होम, संरक्षण किंवा निरीक्षण गृहे, तुरुंग, रुग्णालय, शाळा किंवा शैक्षणिक संस्था किंवा कोणत्याही व्यक्तीने लैंगिक छळ केले असल्यास तीव्र लैंगिक अत्याचार गंभीर मानले जातात. पॉक्सो कायद्यांतर्गत जर एखाद्या व्यक्तीला गुन्हा झाला आहे याची जाणीव असेल तर त्याने बाल संरक्षणासाठी या प्रकरणाची तक्रार करणे अनिवार्य आहे. म्हणजेच शाळेबाबत शाळा, शैक्षणिक आणि इतर संस्थांमधील कर्मचाऱ्यांनी, व्यवस्थापन मंडळातील प्रत्येक व्यक्ती ह्या सर्वांनी
किंवा बालकांचे पालक, नातेवाईक, सामाजिक संस्था, इतर कोणतीही व्यक्ती ज्याला गुन्ह्याची माहिती झाली आहे त्या सर्वांनी गुन्ह्याचा फेर करावा. पॉक्सो कायद्यांतर्गत शिक्षा. बालकांच्या संरक्षणासाठी कायद्यांतर्गत शिक्षा कठोर आहे आणि गुन्ह्याच्या गंभीरतेनुसार बदलते. लैंगिक छळासाठी 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड ते 10 वर्षांपेक्षा कमी कारावास जे आजीवन कारावासापर्यंत वाढू शकते आणि तीव्र लैंगिक अत्याचारासाठी दंड. शाळा आणि शैक्षणिक किंवा इतर संस्थांमध्ये प्रभारी असलेल्या कोणत्याही व्यक्तीने तक्रार नोंदविण्यास किंवा नोंद करण्यात अयशस्वी झाल्यास शिक्षा. आरोपी मुलाविरुद्ध लैंगिक गुन्ह्याची तक्रार करण्यासाठी स्पेशल जुवेनाईल पोलीस युनिट किंवा स्थानिक पोलिसांकडे केस नोंदवणे आवश्यक आहे. फेरची प्रत माहिती देणाऱ्याला मोफत दिली पाहिजे. लैंगिक अत्याचार ओळखण्यात शाळा, त्यांचे कर्मचारी व्यवस्थापन महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात आणि त्यांनी मुलांमधील भावनिक सूचक आणि शारीरिक शोषणाच्या लक्षणांबाबत सतर्क असले पाहिजे. ही चिन्हे निद्रानाश, अंगठा चोखणे, अयोग्य लैंगिक खेळ, एकाग्रता अडचणी, लोक किंवा शौचालय जिम यांसारखी ठिकाणे टाळणे, आत्महत्येचे विचार इत्यादी असू शकतात. शाळा संस्थांसाठी कार्ये. 1. शाळेसाठी बाल संरक्षण धोरण परिभाषित करा. हे धोरण शाळेशी संबंधित सर्व कर्मचारी आणि व्यक्तींना लागू होणे आवश्यक आहे आणि जे मुलांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कात येतात, ज्यांना मुलांचा डेटा आणि रेकॉर्डमध्ये प्रवेश आहे. 2. बाल संरक्षण तक्रारी समिती किंवा बाल अत्याचार देखरेख समिती कॅम्प ची स्थापना ज्यामध्ये प्राचार्य, उपप्राचार्य, एक पुरुष शिक्षक, एक महिला शिक्षक, एक महिला विद्यार्थी, एक पुरुष विद्यार्थी आणि एक शिक्षकेतर कर्मचारी सदस्य असणे आवश्यक आहे. तक्रारी आणि निवारण संस्था म्हणून काम करण्यासाठी स्थापन. बाल शोषण रोखण्याची आणि दक्ष संस्था म्हणून त्यांची जबाबदारी आहे. ही समिती तक्रारी हाताळण्यासाठी आणि तपासासाठी जबाबदार आहे. 3. कर्मचाऱ्यांसाठी नियतकालिक संवेदना कार्यशाळा. शाळा आणि संस्थांमधील समिती सदस्यांसाठी लक्ष ठेवण्याच्या संकेतांवर, विद्यार्थ्यांशी वैयक्तिक ऑनलाईन फोनवर संवाद साधण्याच्या सीमा, बाल संरक्षण नियम, गैरवर्तन प्रतिबंध, पॉक्सो कायद्याच्या तरतुदी. 4. आमच्या मुलांना चांगला आणि वाईट स्पर्श, वैयक्तिक सुरक्षा, लिंग संवेदना कार्यशाळा यावर नियतकालिक वयोग्य संवेदना. 5. बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी आणि मुलांचे संरक्षण करण्यासाठी खालील सक्रिय उपाय लागू करा. 6. मुलांच्या संरक्षणासाठी शाळा आणि संस्थांमध्ये नियुक्त केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणी. सर्व कर्मचाऱ्यांनी कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड नसलेल्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करावी. 7. पाळत ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे. 8. तंत्रज्ञान वापर मार्गदर्शन. 9. तक्रार पेटी. 10. पूर्णवेळ सल्ला व समुपदेशन. 11. सेंट्रलाइज्ड चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक 1098 लोकप्रिय करा आणि तो शाळा व प्रमुख ठिकाणी प्रदर्शित करा. 12. मुलांसाठी तक्रार यंत्रणा स्थापन करा आणि मुले आणि त्यांचे पालक यांना माहिती दिली पाहिजे. 13. वाहतूक सुरक्षा खबरदारीची काळजी घेतली पाहिजे. 14. ऑनलाईन परस्परसंवाद सुरक्षा प्रोटोकॉलचे अनुसरण करा. 15. मुलांचे सुरक्षित छायाचित्रण आणि पिकनिक आणि बाह्य क्रियाकलाप दरम्यान खबरदारी. 16. विशेष खबरदारी आणि पायाभूत सुविधा जसे की सीसीटीव्ही कॅमेरे परिसराचा सर्व भाग व्यापतात ज्यांची निवासी शाळांनी काळजी घेतली पाहिजे. 17. सर्व शाळा आणि संस्थांनी जवळचे स्थानिक पोलीस स्टेशन, रुग्णालय, विशेष किशोर पोलीस युनिट आणि बाल कल्याण समितीचे संपर्क तपशील सांभाळावेत. 18. तक्रारींची गोपनीयता राखणे हे सर्वात प्राधान्य आहे. आप माझे चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती. काइंडली व्ह्यू ऑन विक्टिम कॉम्पेन्सेशन स्कीम. थँक